नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. आपण बघतोय प्रॅक्टिस सेट 2.2 सराव संच 2.2. यामध्ये पहिला प्रश्न आहे, इन फिगर y इज इक्वल टू 108 डिग्री अँड x इज इक्वल टू 71 डिग्री. आकृती बघा, आकृतीमध्ये रेषा यम आणि एन दिलेली आणि या रेषा यम आणि एन यांची छेदिका दिलेली आणि या छेदिकेमुळे जे कोन तयार होतात त्यातले दोन कोन आपल्याला दिलेले, एक x दिलेला आहे, एक y दिलेला आहे. तिथं y हा 108 अंशाचा आहे, हा जो y आहे हा 108 अंशाचा आहे आणि कोन x ची किंमत जी आहे ती 71 अंश आहे, 71 डिग्री. आर द लाइन्स m and n आर पॅरलल. तर ह्या m आणि n रेषा पॅरलल समांतर आहेत का हे आपल्याला ओळखायचं आहे. आणि जस्टिफाय म्हणलंय पुढे, कारण द्या. म्हणजे आकृतीमध्ये y बरोबर 108 अंश आणि x बरोबर 71 अंश. तर रेषा m आणि रेषा n समांतर आहेत का आणि कारण लिहायला सांगितलेलं आहे. मग आता या ठिकाणी आपण याचं उत्तर लिहिणार आहे. आता पहा, आता या ठिकाणी आपल्याला रेषा यम आणि एन या समांतर आहेत का हे विचारलंय. मग x आणि y हे जे दोन कोन आहे, ही कोनांची कोणती जोडी आहे हे आपण अगोदर लक्षात घ्यायचं. हे कोन छेदिकेच्या एकाच अंगाला आहे. हे कोन दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत. यांच्या स्थानांवरून जर आपण बघितलं तर ही x आणि y हे दोन्ही कोन आंतरकोन आहेत. मग या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की angle x and angle y are alternate angles. म्हणजेच इथं आपल्याला असं म्हणता येईल की कोन x आणि कोन y हे व्युत्क्रम कोन आहेत. व्युत्क्रम कोन आहेत. मग आता आपल्याला हे माहिती आहे व्युत्क्रम कोन कसोटी काय सांगते. आपल्याला व्युत्क्रम कोन कसोटी सांगते की जर आंतरकोन इंटेरियर अँगल, सॉरी हे इंटेरियर अँगल आहे, हे जे कोन आहेत हे इंटेरियर अँगल आहेत. आर इंटेरियर अँगल्स. हे इंटेरियर अँगल आहे म्हणजे आंतरकोन आहेत. हे आंतरकोन आहेत आणि आपल्याला माहिती आहे की आंतरकोन जे असतात हे जर पूरक असतील म्हणजे सप्लिमेंटरी असतील तर त्या रेषा समांतर असल्या पाहिजेत. मग आता इथे यांच्या किमती दिलेल्या आहेत. मग या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, सो दॅट अँगल x प्लस अँगल y इज इक्वल टू अँगल x प्लस अँगल y. तर x ची किंमत आहे 71 डिग्री प्लस y ची किंमत आहे 108 डिग्री
आणि मग या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, सो दॅट अँगल x प्लस अँगल y इज इक्वल टू 8 + 1 9 7 आणि 1 179 डिग्री 179 अंश. याचा अर्थ काय झाला की याचा अर्थ असा झाला, सो दॅट अँगल x so that angle x and angle y are interior angle interior angles but not supplementary, not supplementary. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, सो दॅट कोन x व कोन y हे आंतरकोन आहेत, परंतु पूरक नाही. पूरक नाही म्हणजे त्यांच्या मापाची बेरीज 180 अंश नाही, पूरक नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आणखी एक सांगता येईल, सो दॅट लाईन M and लाईन N, लाईन M and लाईन N are not parallel lines, are not parallel lines. आणि म्हणून इथं आपल्याला काय म्हणता येईल, रेषा M व रेषा N या समांतर रेषा नाहीत, समांतर रेषा नाहीत, या समांतर रेषा नाहीत. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. दुसरा प्रश्न दिलेला आहे, इन फिगर इफ अँगल ए कॉन्ग्रेंट अँगल बी. आता आकृती बघा, आकृतीमध्ये रेषा L आणि M दिलेली आहे. या ठिकाणी हा कोन ए दिलेला आहे, N ही L आणि M यांची छेदिका आहे. छेदिकेमुळे इथं एक जो कोन तयार झाला त्याला ए नाव दिलेलं आहे आणि या ठिकाणच्या कोनाला नाव काय दिलेलं आहे, बी दिलेलं आहे. मग इथं काय म्हणलंय, अँगल ए कॉन्ग्रेंट अँगल बी, कोन ए आणि कोन बी कसे कॉन्ग्रेंट एकरूप आहे. देन प्रूव्ह दॅट लाईन L पॅरलल लाईन M. तर रेषा L आणि रेषा M ह्या पॅरलल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आकृती 2.19 मध्ये जर कोन ए एकरूप कोन बी तर सिद्ध करा रेषा L समांतर रेषा M. आता हे सुद्धा फार सोपं आहे. आता समजा या ठिकाणी एक कोन घेऊ आपण, त्याला नाव देऊ C, त्याला नाव देऊ C. मग या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, suppose angle C is vertically opposite angle of angle A. C हा vertically opposite angle आहे angle A चा. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल, समजा कोन C हा कोन A चा
विरुद्ध कोण आहे? विरुद्ध कोण आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय म्हणजे सो दॅट अँगल ए कॉन्ग्रेंट अँगल सी, आणि याचं कारण काय येईल? इथं वरती कारण लिहिलेलंच आहे आपण, हे दोन्ही अपोजिट अँगल आहे असं आपण लिहिलेलंच आहे. आणि आता आपल्याला दिलेलं काय आहे? आपल्याला काय दिलेलं आहे? अँगल ए कॉन्ग्रेंट अँगल बी हे आपल्याला दिलेलं आहे. याचं कारण येईल गिवन, म्हणजेच दिलेले आहे. आणि मग आता या दोन्ही विधानांवरून आपल्याला काय सांगता येईल? या दोन्ही विधानांवरून कोण ए हा कोण सी शी एकरूप आहे आणि कोण ए हा कोण बी शी एकरूप आहे. याचा अर्थ कोण सी आणि कोण बी एकरूप होतील, म्हणजेच अँगल सी कॉन्ग्रेंट अँगल बी. याला आपण विधान क्रमांक 1 म्हणू, याला विधान क्रमांक 2 म्हणू, याला म्हणू विधान क्रमांक 2. आणि इथं म्हणता येईल आपल्याला कारण याचं फ्रॉम 1 and 2. हेच कारण आपल्याला मराठीमध्ये असं सांगता येईल विधान 1 व 2 वरून. आणि मग आता सी आणि बी हे कोणते अँगल आहे? सी आणि बी हे जर अँगल बघितले आपण, यांच्या ठिकाणांवरून जर बघितलं, यांच्या स्थानांवरून जर बघितलं, तर हे करस्पॉन्डिंग अँगल आहे, संगत कोण आहे. आणि संगत कोण कसोटी काय सांगते? संगत कोण एकरूप असतील तर दिलेल्या दोन रेषा समांतर असतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, काय म्हणता येईल या ठिकाणी? सो दॅट अँगल सी अँड अँगल बी आर corresponding angle. Corresponding angles म्हणजेच कोण सी व कोण बी हे कोणते कोण आहेत? संगत कोण आहे. हे संगत कोण आहेत आणि एकरूप आहे. आणि म्हणून मग आपल्याला सांगता येईल सो दॅट लाईन यल पॅरलल लाईन यम, आणि याचं कारण येईल करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. हिचं आपल्याला मराठीमध्ये कसं लिहिता येईल? म्हणून रेषा यल समांतर रेषा यम, आणि याचं कारण येईल संगत कोण कसोटी. संगत कोण कसोटी. अशा पद्धतीने आपल्याला रेषा यल आणि यम या समांतर आहे हे दाखवता येईल. त्यानंतर तिसरा प्रश्न. आता तिसरा प्रश्न काय पहा? इन फिगर. आता आकृती बघून घ्या. यल यम आणि एन या रेषा दिलेल्या आहे. के ही त्यांची छेदिका आहे. या ठिकाणी बी कोण दिलेला आहे, या ठिकाणी ए दिलेला आहे, या ठिकाणी एक्स दिलेला आहे, या ठिकाणी वाय दिलेला आहे. अँगल ए कॉन्ग्रेंट अँगल बी, ए आणि बी दोन्ही कोण समान आहेत. अँगल एक्स कॉन्ग्रेंट अँगल वाय, अँगल एक्स आणि वाय समान मापाचे. प्रूव्ह दॅट लाईन यल पॅरलल लाईन एन, लाईन यल आणि लाईन एन पॅरलल आहे. म्हणजे आकृतीमध्ये जर
कोण ए बरोबर कोण बी असेल आणि कोण एक्स बरोबर कोण वाय असेल तर सिद्ध करायचं आहे की रेषा यल आणि रेषा यम ह्या कशा आहेत समांतर आहेत. मग आता या ठिकाणी आपण बघणार हे कसं सोडवायचं. आता या ठिकाणी बघा पहिल्या विधानामध्ये आपल्याला काय सांगता येईल. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी आणि याचं कारण येईल गिव्हन. यालाच म्हणू आपण दिलेले, हे आपल्याला दिलेले आहे. आता ए आणि बी हे कोणते कोण आहेत, संगत कोण आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, अँगल ए अँड अँगल बी आर corresponding angles formed by transversal K of line L and M, line L and M. म्हणजेच हे आपल्याला कसं लिहिता येईल, म्हणजे या ठिकाणी काय म्हणता येईल, कोण ए व कोण बी हे रेषा यल व यम, रेषा यल व यम यांची छेदिका के मुळे होणारे संगत कोण आहे. संगत कोण आहे आणि म्हणून म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, सो दॅट लाईन यल पॅरलल म्हणजे यल आणि यम यांची छेदिका के मुळे होणारे संगत कोण आहे, म्हणजे यल आणि यम पॅरलल येतील. लाईन यल पॅरलल लाईन यम आणि याचं कारण येईल करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. हेच आपल्याला मराठीमध्ये कसं लिहिता येईल, म्हणून रेषा यल समांतर रेषा यम संगत कोण कसोटी, संगत कोण कसोटी. आणि मग आता या ठिकाणी आपल्याला कोण एक्स आणि कोण वायचा विचार करायचा आहे. म्हणजे इथं पुन्हा आपल्याला काय म्हणता येईल, अँगल एक्स कॉन्ग्रुएंट अँगल वाय आणि याचं कारण द्यायचं आहे आता गिवन. हेच आपण मराठीमध्ये कारण लिहू दिलेले आहे. आणि मग आता पहा, आता समजा या ठिकाणी ही जी रेषा दिलेली आहे, या रेषेला आपण नाव जर दिलं
समजा या रेषेला नाव देऊ पी क्यू. पी क्यू. मग आता पहा, आता या ठिकाणी काय म्हणता येईल, एक्स आणि वाय हे कोणते कोण आहेत, सो दॅट अँगल एक्स अँड अँगल वाय जसं आपण इथं दिलेलं आहे त्याच पद्धतीनं, फक्त आता एक करस्पॉन्डिंग अँगल आहे का, नाही, हे कोणते अँगल आहेत, व्युत्क्रम अँगल आहेत, म्हणजेच अल्टरनेट अँगल आहेत. अँगल एक्स अँड अँगल वाय आर alternate angles formed by transversal PQ of line M and N. Of line M and N. हेच मराठीमध्ये कसं लिहिता येईल आपल्याला, कसं लिहिता येईल मराठीमध्ये, आपण पुढच्या पानावर घेऊ. म्हणजे कोण एक्स आणि कोण वाय हे रेषा एम व एन, म्हणून कोण एक्स व कोण वाय हे रेषा एम व एन यांची छेदिका पी क्यू मुळे होणारे व्युत्क्रम कोण आहे. व्युत्क्रम कोण आहेत. अल्टरनेट अँगल व्युत्क्रम कोण आहे. मग आता हे जर व्युत्क्रम कोण आहेत आणि ते सुद्धा कसे आहेत, एकरूप आहे, म्हणजे रेषा यम आणि रेषा एन ह्या कशा आहेत, रेषा समांतर आहेत, कारण व्युत्क्रम कोण कसोटी, अल्टरनेट अँगल टेस्ट. सो दॅट लाईन यम पॅरलल लाईन एन, आणि याचं कारण काय येईल, अल्टरनेट अँगल टेस्ट. आता पहा, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, रेषा यम समांतर रेषा एन, आणि याचं कारण येईल व्युत्क्रम कोण कसोटी. याचं कारण काय असणार आहे, व्युत्क्रम कोण कसोटी. आता या विधानाला जर आपण विधान क्रमांक 2 म्हणलं आणि हे जे विधान आहे ह्या विधान क्रमांकाला इथं 1 जर म्हणलं, बघा इथं 2 म्हणू. आता विधान क्रमांक 2 इंग्रजी मधलं म्हणजे सेमी विद्यार्थ्यांसाठी हे दुसरं आणि मराठी विद्यार्थ्यांसाठी हे दुसरं विधान आहे. 2 मधलं, 2 मध्ये काय, यम आणि एन समांतर आहे, यम ही रेषा एन या रेषेशी समांतर आहे, आणि 1 मध्ये काय, रेषा एल आणि रेषा यम समांतर आहे. म्हणजे रेषा एल आणि रेषा यम समांतर आहे हे आपण एकदा सिद्ध केलं, दुसऱ्यांदा काय सिद्ध केलं, रेषा यम आणि एन समांतर आहे. मग याचा अर्थ काय झाला, रेषा एल आणि एन सुद्धा समांतर होतील, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला शेवटी सिद्ध करता येतं की लाईन एल पॅरलल लाईन
n from 1 and 2 prove. हेच मराठीमध्ये आपण कसं लिहिणार आहोत, रेषा यल समांतर रेषा n, आणि याचं कारण आहे विधान 1 व 2 वरून साध्य. विधान 1 आणि 2 वरून साध्य झालं. आपल्याला काय सिद्ध करायचं होतं, रेषा यल आणि रेषा n समांतर आहे हे सिद्ध करायचं होतं. लाईन n पॅरलल लाईन हे n हे प्रूव्ह करायचं होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे प्रूव्ह करता येतं. आणि त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत, प्रश्न क्रमांक 4. इन फिगर इफ रे बी ए पॅरलल रे डी ए. बघा, रे बी ए आणि रे डी ए पॅरलल आहे. अँगल सी इज इक्वल टू 50 डिग्री. हा जो आहे अँगल सी हा 50 डिग्री. अँगल डी इज इक्वल टू 100 डिग्री. हा जो आहे 100 अंशाचा. फाइंड द मेजर ऑफ अँगल ए बी सी. तर या कोणाचं माप आपल्याला काढायचं. आकृतीमध्ये किरण बी ए आणि किरण डी समांतर आहेत. कोण सी चं माप 50 अंश दिलेलं आहे, कोण डी चं माप 100 अंश दिलेलं आहे, आणि कोण ए बी सीचं माप आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे. कसे दाखवता येतील हे, तर ह्या प्रश्नाच्या शेवटी एक उत्तर हिंट दिलेली. हिंट काय दिलेली पहा, सी बिंदूतून जाणारी आणि किरण ए बी ला समांतर असणारी एक रेषा काढायला सांगितली. ड्रॉ लाईन थ्रू पॉइंट सी अँड पॅरलल टू लाईन ए बी. मग आता या ठिकाणी एक ए बी रेषा आपण काढूया. एक ए बी रेषा काढायची आपल्याला. ती कुठून जाणारी काढायची आहे, ही अशी जी आहे ती रेषा आपण काढलेली आहे. बरोबर आहे. आणि आता ही जी रेषा आहे या रेषेला आपण एक नाव देऊ. इथं ए बी आहे, इथं डी आहे, इथं पी क्यू नाव देऊ. पी क्यू, रेषा पी क्यू नाव देऊ. ही रचना आहे. म्हणजे इथं आपल्याला याचं रचनेचं काय म्हणता येईल, ड्रॉन लाईन पी क्यू पॅरलल लाईन ए बी passing through point C. हेच मराठी मधल्या विद्यार्थ्यांसाठी कसं लिहिता येईल. रेषा ए बी ला समांतर असणारी व बिंदू सी मधून जाणारी रेषा पी क्यू काढली. आता आपल्याला काय करता येईल बघा. आता एक गोष्ट लक्षात घ्या,
की ही जर रेषा आहे, ही जर अशी इकडे वाढवली तर हा कोण आणि हा कोण जो आहे तो कोणता कोण होतोय? विक्रम कोण होतो. ही दोन कोणते कोण होतात? एबीसी आणि बीसीपी या आंतर कोण होतात. मग आपल्याला ह्या कोणाचं माप काढलं तर आंतरकोनाच्या गुणधर्मानुसार आपल्याला दिलेली आंतरकोनाच्या गुणधर्मानुसार आपल्याला एबीसीचं माप काढता येईल. म्हणजे आपल्याला बीसीपीचं माप काढावं लागेल. बरोबर आहे. मग आता बीसीपीचं माप कसं काढायचं? तर त्याच्यासाठी कोण डीचं माप दिलेलं आहे 100 अंश. आता एक लक्षात घ्या, बी ए समांतर डी ए, पण आपण ही जी रेषा काढली ही रेषा बी एला समांतर आहे आणि रेषा बी ए ही रेषा डी ला समांतर आहे. म्हणजे रेषा पी क्यू आणि रेषा डी ह्या कशा झाल्या? समांतर झाल्या. मग आता या ठिकाणी पहा, आपल्याला काय सांगता येईल? सो दॅट लाईन ए बी पॅरलल लाईन पी क्यू, याला म्हणू विधान क्रमांक 1. ही जर तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं असेल तर इथं म्हणता येईल रेषा ए बी समांतर रेषा पी क्यू आणि याला म्हणू विधान क्रमांक 1 मराठीसाठी. परंतु आपल्याला काय दिलेलं आहे पहा, इथं काय दिलेलं आहे? रे बी ए पॅरलल रे डी, म्हणजे रेषा ए बी आणि रेषा डी समांतर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल लाईन ए बी पॅरलल लाईन डीई आणि हे आपल्याला दिलेलं आहे. ही जर आपल्याला मराठीसाठी लिहायचं असेल तर कसं लिहिता येईल? रेषा ए बी समांतर रेषा डीई आणि हे दिलेले आहे. याला म्हणू विधान क्रमांक 2. हे झालं विधान क्रमांक 2. आता 1 आणि 2चा जर आपण विचार केला तर रेषा ए बी आणि पी क्यू समांतर आहे. ए बी आणि पी क्यू समांतर आहे आणि आपल्याला दिलेली रेषा ए बी आणि डी समांतर, ए बी आणि डी समांतर, याचा अर्थ पी क्यू आणि डी सुद्धा कसे झाले? समांतर झाले. सो दॅट लाईन पी क्यू पॅरलल लाईन डीई फ्रॉम 1 and 2. हेच आपल्याला मराठीमध्ये जर लिहायचं असेल तर रेषा पी क्यू समांतर रेषा डीई विधान 1 व 2 वरून. आता या 2 समांतर रेषा, आता या 2 रेषांकडे लक्ष द्या. रेषा डी आणि रेषा पी क्यू या समांतर रेषा आहे आणि डी सी ही छेदिका आहे. म्हणजे कोण ई डी सी आणि कोण डी सी क्यू ही कोणते कोण होतात? आंतर कोण होतात, इंटेरियर अँगल होतात. म्हणजे यांच्या मापाची बेरीज किती असणार आहे? 180 अंश असणार आहे. मग या ठिकाणी आपल्याला पुढच्या पानावर घेतो अँगल एडीसी किंवा अँगल डी असंही म्हणलं तरी सुद्धा चालेल. अँगल ई डी सी
प्लस अँगल कोणता येतोय पहा आता, अँगल EDC प्लस अँगल DCQ प्लस अँगल DCQ इज इक्वल टू 180 डिग्री. आणि याचं कारण येईल अल्टरनेट अँगल्स formed by transversal कोणता आहे ट्रान्सव्हर्सल या ठिकाणी DC ट्रान्सव्हर्सल DC ऑफ लाईन PQ and लाईन DE. म्हणजेच हेच मराठीमध्ये कसं लिहिता येईल हे सांगतो. रेषा PQ व DE यांची छेदिका कोणता आहे ट्रान्सव्हर्सल DC मुळे होणारे आंतरकोन. आणि मग आता इथं जर आपण माप टाकलं, कोणतं माप, कोण EDCचं माप टाकलं किती इथे 100 अंश आहे. मग हे 100 अंश जर माप टाकलं आपण या ठिकाणी, सो दॅट सो दॅट 100 डिग्री प्लस अँगल DCQ इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपण याची किंमत काढून घेऊ DCQ ची. सो दॅट अँगल DCQ इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 100 डिग्री. सो दॅट अँगल DCQ इज इक्वल टू किती 80 डिग्री. आता या ठिकाणी जर बघितलं तर याचं माप आलेलं आहे 80 डिग्री, बरोबर. आता हे तीन कोण कोणते कोण आहेत, हे रेषीय जोडीतील कोण आहे, लिनियर पेअर अँगल आहे. यांच्या मापाची बेरीज पुन्हा किती येणार आहे 180 अंश येणार आहे. किंवा आता ही AB रेषा आणि ही PQ रेषा आहे आणि ही त्यांची छेदिका आहे, म्हणजे हा कोण आणि हा पूर्ण कोण. हे कोणते कोण होतात, हा एक कोण आणि हा पूर्ण कोण. कोणते कोण होतात, व्युत्क्रम कोण होतात. आणि व्युत्क्रम कोण ह्या AB आणि BC हे समांतर असल्यामुळे व्युत्क्रम कोण किती कसे असतील, सारखेच असतील. मग आता आपण कोण BCQचं माप काढूया. कोण BCQ बरोबर, सो दॅट अँगल BCQ इज इक्वल टू काय येईल, कोण BCQ बरोबर कोण BCD अधिक कोण DCQ. कोण BCD अधिक कोण DCQ. कोण BCD बरोबर अधिक कोण DCQ. म्हणजेच सो दॅट अँगल BCQ इज इक्वल टू काय येईल बरं आता 50. BCDचं माप 50 अंश आणि DCQचं माप 80 अंश. म्हणजे या ठिकाणी 50 अंश अधिक 80 अंश. म्हणजेच इथं काय येईल, कोण BCQ बरोबर 130. आता इथं जर आपण पुन्हा बघितलं
या ठिकाणी जर आपण बघितलं तर रेषा ए बी आणि रेषा पी क्यू समांतर आहे. इथं आपण म्हणू लाईन ए बी पॅरलल लाईन पी क्यू. म्हणजे या ठिकाणी रेषा ए बी समांतर रेषा पी क्यू. आणि याचं कारण काय आहे? काय कारण आहे? कंस्ट्रक्शन म्हणजे रचना का म्हणायची याला? ड्रॉन लाईन पी क्यू पॅरलल लाईन ए बी पासिंग थ्रू पॉइंट सी. बरोबर ना? म्हणजे ही रचना केलेली आहे आपण. म्हणजे या ठिकाणी कारण येईल रचना. आता पहा, आता ही जर छेदिका घेतली आपण तर कोण ए बी सी आणि कोण बी सी क्यू हे कोणते कोण होतात? व्युत्क्रम कोण होतात. मग ते व्युत्क्रम कोण कसे असतील? एकरूप असतील. म्हणजेच हे दोघांसाठी विधान राहील कोण ए बी सी बरोबर कोण बी सी क्यू. कोण बी सी क्यू. आणि याचं कारण काय येईल पहा आता? याचं कारण आहे अल्टरनेट अँगल्स formed by ट्रान्सव्हर्सल. कोणता आहे ट्रान्सव्हर्सल या ठिकाणी? बी सी. ट्रान्सव्हर्सल बी सी. हेच कारण आपण जर मराठीत लिहायचं असेल आपल्याला ते कसं लिहिता येईल? छेदिका बी सी मुळे होणारे व्युत्क्रम कोण. छेदिका बी सी मुळे होणारे व्युत्क्रम कोण आहेत ते. आणि मग आता बी सी क्यूचं माप आपण इथं काढलेलं आहे. म्हणून बी सी क्यू किती येणार आहे? सो दॅट angle BCQ is equal to 130 degree. हा ABC BCQचं माप आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे अँगल ABC is equal to 130 degree. हे झालं आपलं उत्तर. म्हणजे कोण ABCचं माप येईल 130 अंश. याचं माप किती येणार आहे? 130 अंश. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. अतिशय सोपा असा हा प्रश्न आहे. त्यानंतर आपल्याला प्रश्न बघायचा आहे 5वा. इन फिगर रे ए पॅरलल रे बीडी. आकृतीमध्ये बघा, आकृतीमध्ये किरण ए समांतर किरण बीडी. किरण ए आणि किरण बीडी समांतर आहे. म्हणजे हा लाल किरण आणि हा हिरवा किरण हे दोन्ही किरण समांतर आहेत. पुढे काय म्हणलेलं आहे? रे एफ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल ई ए बी. रे एफ हा कोण ई ए बी चा कोण दुभाजक आहे. व अँड रे बी सी इज द बायसेक्टर ऑफ अँगल ए बी डी. आणि बी सी हा जो किरण आहे हा कोण ए बी डी चा बायसेक्टर आहे. बरोबर आहे? कोण ए बी डी चा दुभाजक आहे. प्रूव्ह दॅट लाईन एफ
आणि बी सी पॅरलल आहेत. हे रे ए एफ आणि रे बी सी हे पॅरलल आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता हा प्रश्न आपल्याला कसा सोडवायचा आहे. आता या ठिकाणी पहा, सुरुवातीलाच काय दिलेलं आहे, रे ए. आपण रे ऐवजी शब्द जो प्रयोग आहे तो लाईन करत जाऊ. म्हणजे पहा, लाईन ए पॅरलल लाईन बी डी, लाईन ए पॅरलल लाईन बी डी. त्याचं कारण काय येईल, गिवन. म्हणजे हे मराठीमध्ये आपल्याला लिहिता येईल, रेषा ए समांतर रेषा बी डी आणि याचं कारण येईल दिलेले आहे. एक लक्षात घ्या, जे इंग्लिशमध्ये लिहितोय ते सेमीच्या मुलांनी लिहून घ्यायचे आणि जे मराठीत लिहितोय ते मराठीतल्या मुलांनी लिहून घ्यायचे. मग याचा अर्थ अँगल ई ए बी आणि अँगल ए बी डी हे दोन्ही अँगल कोणते अँगल येतात बघा. हा एक अँगल, हा पूर्ण अँगल आणि हा पूर्ण अँगल, हे कोणते अँगल आहेत, अल्टरनेट अँगल आहे, व्युत्क्रम कोण आहे. आणि ह्या दोन्ही रेषा समांतर आहे आणि छेदिका ए बी आहे, तर हे व्युत्क्रम कोण एकरूप असतील. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, अँगल ई ए बी इज इक्वल टू अँगल ए बी डी आणि याचं कारण येईल बघा अल्टरनेट अँगल्स. मराठी कारण येईल व्युत्क्रम कोण, व्युत्क्रम कोण. आता ए हा ई ए बी चा कोन दुभाजक दिलेला आहे, अँगल बायसेक्टर दिलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की अँगल बायसेक्टर हा प्रत्येक अँगलचे दोन समान भाग करतो. कोन दुभाजक हा प्रत्येक कोणाचे दोन समान भाग करतो. म्हणून इथं एक्स एक्स माप दिलेले आकृतीमध्येच, आपल्याला इथं वाय वाय माप दिलेले. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, सो दॅट कोण ए बी चं माप म्हणजे काय येईल, एक्स प्लस एक्स म्हणजे 2x इज इक्वल टू ए बी डी चं माप म्हणजे काय येईल, वाय प्लस वाय म्हणजे 2y. आता या ठिकाणी 2 2 गेले म्हणजे काय राहिलेलं आहे, सो दॅट x इज इक्वल टू वाय. आता x आणि y ची किंमत कशी आली, सारखीच आलेली. x आणि y ची किंमत सारखी म्हणजे हा x म्हणजेच अँगल एफ ए बी. सो दॅट कोन अँगल एफ ए बी म्हणजेच कोन एफ ए बी इज इक्वल टू अँगल ई बी ए बी सी, अँगल ए बी सी. म्हणजेच याचं जे कारण आहे हे कारण काय लिहिता येईल रे आपल्याला, आता काय कारण लिहिता येईल, इथं कारण म्हणता येईल, दोघांसाठी कारण तेच राहील. कोन एफ ए बी बरोबर एक्स and angle ABC is equal to y. हे झालं कारण. मग आता हे जे दोन कोण आहे हे एकरूप आहे, पण आता ह्या दोन रेषा जर घेतल्या आणि हे दोन्ही कोण जर घेतले, ही छेदिका घेतली, तर हे दोन कोण अल्टरनेट अँगल आहे, व्युत्क्रम कोण आहे.
आणि व्युत्क्रम कोण एकरूप आहे, म्हणजे या दोन रेषा कशा झाल्या, समांतर झाल्या. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल, सो दॅट काय सांगता येईल पहा आता. angle FAB and angle ABC are alternate angles formed by transversal of line AF and line BC. Line AF and line BC. म्हणजे मराठीमध्ये कारण कसं लिहिता येईल आपल्याला, कोण FAB व कोण ABC ही ABC हे रेषा AF व रेषा BC यांची छेदिका AB मुळे होणारे व्युत्क्रम कोण आहे, व्युत्क्रम कोण आहे. या ठिकाणी आहे ना ट्रान्सव्हर्सल AB म्हणा. व्युत्क्रम कोण आहेत आणि मग व्युत्क्रम कोण कसोटीनुसार आपल्याला काय सांगता येईल, रे किंवा लाईन AF पॅरलल लाईन BC. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, सो दॅट लाईन AF पॅरलल लाईन BC. बरोबर आहे ना. AF आणि BC, AF आणि BC ह्या कशा झाल्या, पॅरलल झाल्या. आणि याचं कारण येईल अल्टरनेट अँगल टेस्ट. हेच लिहिता येईल आपल्याला, सो दॅट रेषा AF समांतर रेषा BC आणि याचं कारण काय येईल, व्युत्क्रम कोण कसोटी. हे सिद्ध करायचं होतं ना आपल्याला. रेषा AF आणि रेषा BC ह्या समांतर दाखवायच्या होत्या. AF आणि BC ह्या काय झाल्या आता, समांतर झालेल्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला बघायचं शेवटचं उदाहरण. ए ट्रान्सव्हर्सल EF ऑफ लाईन AB अँड लाईन CD intersect the lines at point P and Q respectively. बघा लक्षात घ्या. A transversal EF of line AB and line CD intersect the lines
at point P and Q respectively. Ray PR and ray QS are parallel and bisector of ray PR and ray QS are parallel and bisector of angle BPQ. BPQ चा बायसेक्टर PR होईल आणि PQC चा बायसेक्टर QS होईल. Prove that line AB parallel line CD. रेषा AB व रेषा CD यांची छेदिका रेषा AB आहे, रेषा CD आहे, त्यांची छेदिका आहे EF. ती रेषा AB ला P आणि BCD ला Q मध्ये छेदते. किरण PR व किरण QS समांतर आहेत आणि किरण PR हा कोन BPQ चा दुभाजक आहे आणि किरण QS हा कोन PQC चा दुभाजक आहे. तर सिद्ध करायचं आहे आपल्याला. काय सिद्ध करायचं आहे? रेषा AB आणि रेषा CD ह्या समांतर आहेत हे सिद्ध करायचं आहे. आता हे सोडवायचं कसं आहे? मी काही ठराविक मुद्दे लिहितो, तुम्हाला सांगतो फक्त. बघा आता या ठिकाणी काय दिलेले लक्षात घ्या. पूर्ण उदाहरण मी आता सोडून देणार नाही. या उदाहरण सोडवण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. मी सांगतोय तुम्हाला फक्त. रेषा PR आणि रेषा QS या समांतर आहे. या ठिकाणी म्हणलेले बघा रे PR अँड रे QS आर पॅरलल. बरोबर, या समांतर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? जर छेदिका PQ घेतली तर हे जे दोन कोन आहेत बघा बरं का. आता मी काही खुणा करतो सारख्या. बघा ही दोन्ही कोन सारख्याच रंगाच्या खुणा करतो. ही दोन्ही कोन एकरूप आहेत. का? कारण ते व्युत्क्रम कोन होतात. म्हणजे पहिलं तुम्हाला एकदा काय दाखवावं लागणार आहे? पहिलं तुम्हाला काय करायचं आहे? PR आणि QS पॅरलल आहे. मी पूर्ण लिहित नाही. आणि त्याच्यावरून तुम्हाला काय दाखवायचं आहे? अँगल RPQ कॉन्ग्रुएंट अँगल PQS. तिसरा पॉइंट. आता एक लक्षात घ्या, PR हा BPQ चा कोन दुभाजक आहे. म्हणजे या ठिकाणी हे दोन्ही कोन कसे झाले? सारखेच झाले. त्याच पद्धतीने QS हा कोन PQC चा कोन दुभाजक आहे. म्हणजे कोन PQS आणि कोन SQC हे दोन्ही कोन सुद्धा कसे होणार आहे? सारखेच होणार आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल? बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी अँगल RPQ इज इक्वल टू अँगल RPB. त्याच पद्धतीनं अँगल PQS इज इक्वल टू अँगल SQC. या दोन्हींचंही कारण येईल कोन दुभाजकाचा गुणधर्म म्हणजेच अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. कोन दुभाजकाचा गुणधर्म. मग आता एक लक्षात घ्या, हे दोन कोन एकरूप आहे. हा आणि हा एकरूप आहे, हा आणि हा एकरूप आहे. म्हणजे या दोन हा पूर्ण कोन कोणता? कोन BPQ आणि कोन PQC सुद्धा कसा येणार आहे? सारखाच येणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जर डाव्या बाजूची बेरीज केली कोन RPQ यांची जर बेरीज केली तर कोणता कोन येतोय बघा आता. म्हणजे
चौथा जो पॉईंट आहे त्या चौथ्या पॉईंटमध्ये तुम्हाला काय सांगता येईल, अँगल आर पी क्यू प्लस अँगल आर पी बी इज इक्वल टू अँगल बी पी क्यू. अशाच पद्धतीनं अँगल पी क्यू एस प्लस अँगल एस क्यू सी इज इक्वल टू अँगल पी क्यू सी. ह्या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर पाचव्या विधानामध्ये तुम्हाला काय दाखवता येईल. आता बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे दोन कोण एकरूप आहे आणि हे दोन कोण एकरूप आहे, हे दोन कोण एकरूप आहे, म्हणजे यांची बेरीज आणि यांची बेरीज कशी झाली, समान झाली. म्हणजेच अँगल बी पी क्यू इज इक्वल टू अँगल पी क्यू सी. बरोबर आहे. म्हणजे आता बघा, बी पी क्यू आणि पी क्यू सी एकरूप झालेले आहेत. पण आता हे दोन्ही कोण जर आपण बघितले तर हे दोन्ही कोण कोणते, अल्टरनेट अँगल आहे, व्युत्क्रम कोण आहेत. कशामुळे व्युत्क्रम झालेले आहे ते, रेषा ए बी आणि रेषा सी डी आणि त्यांची छेदिका ई एफ मुळे तयार झालेले व्युत्क्रम कोण आहेत. आणि व्युत्क्रम कोण कसोटी नुसार तुम्हाला 6व्या पॉईंटमध्ये सांगता येईल ए बी पॅरलल सी डी व्युत्क्रम कोण कसोटी किंवा अल्टरनेट अँगल टेस्ट. तर अशा पद्धतीने हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सोडवणं अतिशय सोपं आहे. फक्त तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे, नाही सुटलं तर मला सांगायचं आहे. तर अशा पद्धतीनं हा जो अभ्यास आहे हा अभ्यास आपला या ठिकाणी संपलेला आहे. आणि याच्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला सुरू करायचं आहे पुढचं प्रकरण. पण त्या अगोदर जो प्रॉब्लेम सेट दिलेला आहे तो प्रॉब्लेम सेट आपण सगळ्यांनी या ठिकाणी सोडवायचा आहे. मग हा प्रॉब्लेम सेट सोडवल्यानंतर सोडवून घ्यायचा आहे. तिथे काही अडचणी आल्या तर मला सांगायच्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे पुढच्या भागाला आपण ट्रायँगल हे प्रकरण सुरू करणार आहोत. त्रिकोण ट्रायँगल हे प्रकरण आपण सुरू करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.